चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहिजे. अग्निवीर आणि आर्मीची तयारी करणाऱ्या पोरांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. लक्ष द्यायचंय. बघा, आपल्याला अग्निवीर पुणे विभागासाठी म्हणून या ठिकाणी काय झालेले आहे तर ॲड आलेली आहे आणि ॲडमध्ये पात्रता काय आहे, याच्यामध्ये बदल काय करण्यात आलेले आहेत, कोणत्या कोणत्या जिल्ह्यासाठी ॲड असणार आहे, आपल्याला सर्व गोष्टी या ठिकाणी कव्हर करायच्या. बघा, लक्ष द्यायचंय. कोणत्या जिल्ह्यासाठी विद्यार्थी पात्र होऊ शकतात आणि महत्त्वाची गोष्ट कधीपर्यंत अर्ज या ठिकाणी सादर करण्यात येणार आहेत. कळलं का? लक्ष द्यायचंय. आता बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा. अग्निवीर, लक्ष द्यायचं. काय म्हणतोय मी? बघा, अग्निवीर. मग अग्निवीरसाठी बाळांनो आपण जर पाहिलं तर 1 एप्रिल 2026 पर्यंत आपल्याला काय करता येणार आहे तर आवेदन अर्ज म्हणजे आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. कळलं का? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बाळांनो, हे अर्ज जर पाहिले आपण तर बघा, लक्ष द्यायचंय. अकोला असेल, बघा लक्ष द्या. काय म्हणतोय मी तर पुणे जिल्हा असेल, त्यानंतर बघा अहिल्यानगर असेल, त्यानंतर बघा बाळांनो बीड असेल, त्यानंतर लातूर असेल, धाराशिव असेल आणि सोलापूर या जिल्ह्यातील उमेदवारच फक्त या भरतीसाठी अग्निवीरसाठी पात्र होणार आहेत. लक्ष ठेवायचं. त्याच्यानंतर बघा आपण जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, सर्वप्रथम तुमची काय होणार आहे तर ऑनलाईन प्रक्रिया म्हणजे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया भरती होणार आहे. म्हणजे ऑनलाईन अर्ज भरून घेणार आहेत आणि त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तुमची एक CET म्हणजे तुमचं एक ऑनलाईन पेपर होणार आहे आणि ऑनलाईन पेपर झाल्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे तुमचं काय त्या ठिकाणी तर तुम्ही त्या ठिकाणी ग्राउंडसाठी पात्र क्वालिफाय होणार आहे. एवढं लक्ष ठेवायचं आहे. आणि ही जर ॲड पाहिली तर सध्या महत्त्वाची गोष्ट आहे, आता ह्या 1-2-3 दिवसामध्ये तुमची अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. लक्षात ठेवायचं. 1 एप्रिलपर्यंत तुम्हाला अर्ज भरण्याची मुदतवाढ असेल. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, याच्या अगोदर तुमची पेपर होणार आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या ग्राउंड होतील. कळलं का? आणि बाळांनो आपण जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आपण अग्निवीरसाठी एक बॅच ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही स्वरूपात लॉन्च केलेलं आहे. तुम्ही बाळांनो ही बॅच घ्यायची आहे आणि आपलं या ठिकाणी अग्निवीर होण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. आपण जर पाहिलं छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त आपण त्या ठिकाणी 50% ऑफ ठेवलं होतं. मग तुम्हाला काय करायचं, IITS अकॅडमी सरळ सेवा नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि तिथून तुमची बॅच अग्निवीर नावाची बॅच त्या ठिकाणी काय करायची आहे तर परचेस करायची. एवढं लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे IITS अकॅडमी सरळ सेवा नावाचं. आणि त्याच ठिकाणी नवीन अपडेटसाठी आपल्याला टेलिग्राम चॅनल बी आपला IITS अकॅडमी सरळ सेवा हे सध्या जॉईन करायचं आहे नवीन अपडेटसाठी. कळलं का? याच्यानंतर जसं अपडेट येईल तसं तुम्हाला कळवलं जाईल. चालेल. शुभेच्छा तुम्हाला. जय हिंद.